तर या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब येणार आहेत आणि जो निवेदन आमच्याकडे आहे तो एक दोघांच्या 4-5 लोकांच्या माध्यमातून न देता सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना बोलवून हा निवेदन त्यांना इतर त्यांच्या सुपूर्द करण्यात येणार आहे। सर्व महामानवांना त्रिवार वंदन करू। सर्वात अगोदर भारत बंद, अर्जुनी मोरगाव तालुका बंद। फक्त सोशल मीडियावर काही पोस्ट निर्माण झाल्या, पण खरेखर पोस्टला अंमलात आणून आयोजक समितीने जे एवढी मोठी संख्या निर्माण केली हे खूप उत्सुकपद आहे। तरी आयोजक समिती भारतीय बौद्ध महासभा, सोमनाथजी गणवीर, गोवारी कृती समिती, प्रमोदजी उर्फ बालू नेवारे, आदिवासी कृती समिती, मुरारीजी पंधरे यांचं आपण सगळे टाळ्या वाजवून स्वागत करूया। याच्यानंतर आपल्याला काही मार्गदर्शन करतील। सर्वप्रथम आपण इथे जमलो ते अनेक लोकांना माहीतच असेल, अनेक लोकांना माहीत नसेल, तरी पुनश्च एकदा सांगू इच्छितो। 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने अनुजाती अनुजमाती यांच्या आरक्षणावर दगा आणण्याचं काम केलं होतं। या मोर्चा प्रस्तावित सरकारला जागा करण्यासाठी आणि विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाला भारतीय संविधानात 9व्या अनुसूचित टाकण्यात यावे याच्यासाठी भारत बंद, अर्जुनी मोरगाव बंद हा आपण मोर्चा केलेला आहे। तरी हा खूप चांगल्या प्रकारे याला प्रतिसाद मिळून मोठ्या संख्येने आपण इथे सहभागी झाला तर नक्कीच संसदेमध्ये याचा विचार करून आमच्या आरक्षणावर कोणत्याही प्रकारचा दगा येणार नाही याची दक्षता प्रस्थापित सरकार घेईलच। तरी आता आपल्याला मार्गदर्शन करतील सोमनाथजी गणवीर, भारतीय बौद्ध महासभा। सोमनाथजी गणवीर, भारतीय बौद्ध महासभा हे आपल्याला मार्गदर्शन। हॅलो, सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण अतिशय शांततेने इथे आपण येऊन पोहोचलो। ही अतिशय आनंदाची आणि खरोखर पाठाण्याजोगी गोष्ट आहे। या मोर्चाला, आंदोलनाला ज्या ज्या व्यक्तींनी तन मन धनाने सहकार्य केलं, प्रथम त्या सगळ्या आयोजकांचं, कृती समितीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। मित्रहो, आपण आपापली कामं सोडून या अस्तित्वाच्या मागणीसाठी आपण इथे आलेला आहात। खरं म्हणजे आपल्याला समजतंय की आज प्रस्थापित सरकार आम्हा एसटी ओबीसीवर कशा प्रकारचं अन्याय होत आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना कल्पना आहे। 1 ऑगस्टला माननीय सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला, निर्णय काढला, प्रामुख्याने त्या निर्णयाच्या विरोधात आपण इथे आलेलो आहोत। एससी एसटी आणि ओबीसी, एससी एसटी या जातीचं वर्गीकरण कसं करायचं, या जातीला आपसात कसं भांडायला लावायचं, हे या सरकारने त्याचं बरोबर नियोजनबद्ध काम केलेलं आहे आणि त्यांचा निषेध म्हणून आपण इथे आलेलो आहोत। त्याबद्दल पुनश्च मी प्रामुख्याने आदिवासी समाजाचा, आंबेडकरी चळवळीच्या लोकांचा मी मनपूर्वक